नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता मात्र माही ही सीमाला म्हणत असते की क्यूट आंटी, खरंच तू खूप छान आहे आणि उद्या हे बघ वुमन्स डे आहे आणि तू खरंच खूप क्यूट आहे हे आत्ताच मला कळलं आणि त्याच्यामुळे मात्र माझ्या मनात जो काही तुझ्याबद्दल रिस्पेक्ट आहे ना तो वाढला. तेव्हा आता सीमा म्हणते की अच्छा. तेव्हा आता माही म्हणते की हेच बघ ना, अगं तू सुद्धा एक स्त्री आहे तरी सुद्धा तू दुसऱ्या स्त्रीचाच विचार करते, त्यामुळे मला असं वाटतं की मी तुझ्यासाठी काहीतरी असं स्पेशल करायला हवं. सीमाला हसू येतं. सीमा म्हणते की काय ग. माही म्हणते की हो आहे ना माझ्याकडे काहीतरी अशी आयडिया, आणि माही खूप खुश होते. त्यानंतर आता इकडे नील परत रमाला बांधतो आणि म्हणतो की हे बघ, तुला जर माझी मदत करायची नसेल ना, रमा ही जोरात आता किंचाळत असते, त्यामुळे तुला बांधूनच ठेवा लागेल. रमा ही जोरात ओरडत असते की सोड, मी तुला म्हणते ना मला सोड म्हणून. रमा ही जोरात किंचाळते आणि नील म्हणतो की मी तुला नाही सोडू शकत, तू बांधलेलीच बरी राहील. रमाला तो आता शेवटी बांधून ठेवतो आणि रमाला खूप खरंच आता राग आलेला असतो. त्यानंतर आता इकडे माही ही सीमाचं पूर्णपणे अंग चेपून देते. सीमा म्हणते की खरंच माही इतकं बरं वाटतं ना, काय सांगू तुला, आधी रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. अगं खरंच तुझ्या हाताला गुण आहे माही, खरंच इतकं छान वाटतं. तेव्हा आता लगेच माही खुश होते आणि सीमाला म्हणते की चला, माझ्या हाताला जरी रमासारखी चव नसली तरी काहीतरी गुण मात्र नक्की आहे. तेव्हा आता सीमा म्हणते की हो, आणि ती माहीचा हात धरते आणि येते माझ्यासमोर बस म्हणून ती तिला माहीला समोर बसवते. आणि हे बघ अगं माही, तुझ्या हातामध्ये फक्त गुण नाही, पण जो असा एक गुण आहे की जो खूप कमी लोकांकडे असतो, असा गुण. आणि तो गुण म्हणजे असा की तुझ्याकडे अहंकार नाही बाळा. अगं तुझ्याकडे तो इगो नाही ना, म्हणून तर तुला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात, आत्मसात करायला आवडतात. आणि खरंच माही, तुझा हा गुण मला खरंच खूप आवडतो. त्यावर आता माही खुशून म्हणते की क्यूट आंटी, अगं तुला खरं सांगू का, हे सर्व काही मी तुझ्याकडूनच शिकले. सीमा म्हणते की काही पण, तर माही म्हणते नाही खरंच. आणि हे बघ, सुरुवातीला मला खरंच खूप राग यायचा तुझा. सीमा म्हणते की काय बोलतेस, तर माही म्हणते की हो मला राग यायचा, कारण सतत का ऐकून घ्यायचं प्रत्येकाचं असं वाटायचं. परंतु नंतर जेव्हा मी बऱ्याच दिवसापर्यंत बघितलं, परंतु खरंच तू सगळ्यांशी किती छान आणि अगदी समजूतदारपणे वागते. म्हणजे कोणी कितीही रिॲक्ट होऊन दे, काही करून दे, पण तरी सुद्धा तू अगदी शांत राहते आणि सगळं काही हँडल करते, आणि म्हणून मी तुला म्हणते. तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की हे बघ, काही पण तुझं आपलं काही पण बोलतेस ग. तेव्हा आता माही म्हणते की नाही अगं, जे योग्य आहे ते सांगते. आणि त्याच्यानंतर मात्र मी रमाबरोबर तुला सुद्धा फॉलो करायला सुरुवात केली. अगं मी तुला खरं सांगते. आणि परत माही ही आता सीमाचं अंग ही दाबायला सुरुवात करते. तेव्हा सीमा म्हणते की अगं बस ना, नको प्लीज. आणि हे बघ माही म्हणते की क्यूट आंटी, अगं तुझे जसे हात दुखत नाही तसे माझे सुद्धा दुखत नाही. आणि हे बघ क्यूट आंटी, तू खरंच खूप वेगळी आहे बरं का, म्हणजे कसं की खरंच छान आहे, मला तुझं आश्चर्यच वाटतं. असं कसं तू आणि रमाने त्या नैनाला घरात राहून दिलं, मी जर असते तर मी नसतं असं केले, मी तिला घरामध्ये राहून नसते दिले, मी पहिल्यांदा त्या मुलीला बाहेर काढले असते. त्यावर आता सीमा म्हणते की नाही ग, तू असे केले नसते, कारण ती तरी आणि मी तरी कुठे करू शकले, कारण अगं यात नैनाचा काही दोष नव्हता. आणि तुला एक सांगू का, आपण स्त्रियांना त्रास देतो. आणि हे बघ ना, जसं माझ्या नवऱ्याचं अफेअर होतं, तसं जेव्हा आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या बाईबरोबर अफेअर असतं तेव्हा आपल्याला काय वाटतं की नाही, आपल्याला आपलाच नवरा पाहिजे, त्याला सोडायचं नसतं, आपण त्याला सुधारूयात. आणि ती जी काही बाई आहे ना, ज्यांच्या बरोबर यांचा अफेअर झालेला आहे, ती वाईट आहे, आपण तिला असं काहीतरी अपशब्द वापरतो, तिला आपण धडा शिकूयात, तिचं सगळं काही वाईट होऊन दे. आणि हे बघ, ती वाईट नसते, हे बरोबर नाही माही. आणि हे बघ, आपण नवऱ्याला नाही तर तिला दोष देतो. आणि हे बघ ना, अगं मला सुद्धा यांना नाही सोडता आलं आणि मी सुद्धा तेच केलं, कारण मला स्वतःच्या पायावर उभा राहता येत नाही, तोच तर हा प्रॉब्लेम आहे खूप मोठा, मला खरंच काही येत नाही, म्हणून तुम्ही ते काय म्हणतात ना डिपेंडेड, मग तशी मी आहे. तेव्हा आता माही म्हणते की हॅलो क्यूट आंटी, हे काय आहे बरं, असे कोण म्हटले की तुला काहीच येत नाही. त्यावर आता सीमा म्हणते की हे बघ, माझी रमा सुद्धा माझ्याबद्दल असंच बोलायची, आणि ती असं बोलल्यानंतर मात्र माझा आत्मविश्वास आणखीन वाढायचा, कॉन्फिडन्स वाढायचा माझा. खरंच माझी रमा खरंच खूप वेगळी होती ग. तेव्हा आता माही विचारते की काय ग, खरंच तुला खूप आठवण येते का ग तिची, म्हणजे हे बघ ना, मी कधीच तुझी रमा नाही होऊ शकत का ग. तेव्हा आता माही ही थोडीशी नाराज होते. सीमा विचारते की काय ग, अगं काय झालं माही, तू असं का विचारतेस, अगं तू रमा होण्याचा खरंच खूप छान प्रयत्न करते, जो मला खूप आवडतो. अगं पण तू रमा नाही ना होऊ शकणार, तू प्रयत्न तर नक्की करू शकशील. अगं रमा ही रमा होती आणि तू आहेस, तू एक वेगळी व्यक्तित्व असणारी व्यक्ती हो ना.
तेव्हा आता माही म्हणते की मला सांग ना अजून पण काही तिच्याबद्दल काही गोष्टी वगैरे जे काही असतील की रमा कशी होती. आणि माहीला मात्र हे सर्व रमाबद्दल ऐकायला खूप आनंद वाटत असतो. तेव्हा आता सीमा सांगायला सुरुवात करते की हे बघ, जेव्हा आता तिचे आणि अक्षयचे नवीन नवीन लग्न झाले होते आणि या दोघांना मात्र रमाच्या आईच्या घरी जेवायला बोलावले होते आणि तेव्हा ना कावेरीची परिस्थिती जरा हालाकीची होती. तर आता माहीला हालाकीचे काय असतं हे माहिती नसतं. तर सीमा म्हणते की अगं हे बघ, अगं त्यांच्याकडे ना कमी पैसे होते, त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी जेवायला बोलावले होते आणि हे बघ त्यासाठी जे काही सामान आणायचं होतं, साहित्य आणायचं होतं त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावर आता माही विचारते की मग काय. तर सीमा म्हणते की अगं जेव्हा ना माझी रमा परिस्थिती अशी गंभीर असायची, माझी रमा अशी खंबीरपणे उभी राहायची, तेव्हा आता माही विचारते की मग तिने काय केलं बरं. तेव्हा सीमा म्हणते की काही नाही, ती लवकरच तिच्या घरी गेली आणि जेथे जे काही घडलेला प्रकार आहे सीमा आता माहीला सांगायला सुरुवात करते. तर पंकज काका दारू पिऊन आलेले असतात आणि ते मंगला मावशीला पैसे मागत असतात. तेव्हा आता मंगला पंकज काकांना म्हटलेले असते की हे बघा, येथे विष खाण्यासाठी पैसे नाही आणि याला पैसे दारू ढोसायला लागतात. तेव्हा आता कावेरीला हसायला येत असतं आणि कावेरी तू यांना समजाव बर का. तेव्हा पंकज काका ऐकायला तयार नसतात. पंकज काका म्हणत असतात की हे बघ पैसे दे. त्यावर आता कावेरी सुद्धा पंकज काकांना म्हणते की हे बघा भाऊजी, असं काय करतात तो, घरामध्ये किराणा आणण्यासाठी पैसे नाही, आपण डब्बे देतो त्याचे पैसे अजून आलेले नाही, जरा समजून घ्या. तेव्हा पंकज काका म्हणतात की पैसे नाही दिले, थांबा मला सांगा, मी पैसे वसूल करून घेऊन येतो. म्हणून ते आता नशेमध्ये जायला निघतात. तर मंगला मावशी लगेच त्यांची गचंडी मागून धरते. अहो तुम्ही वसूल करतान तेव्हा करतान, परंतु आता घरामध्ये धान्य आणायला सुद्धा पैसे नाही. तेवढ्यात मात्र रमा ही धावत आलेली असते आई आणि मावशी करत. तेव्हा आता पंकज काका म्हणतात की हो आली ग माझी छगोली आली. मंगला मावशी लगेच आता रमाला मिठी मारते आणि आता पंकज काका सुद्धा म्हणतात की हो माझी रमू आली आणि आता सगळेजण तिला प्रेमाने भेटतात. तेव्हा आता रमा म्हणते की मी एकटी नाही आले, माझे सासरचे सगळे काही मंडळी आता इकडे येणार आहेत. तेव्हा आता कावेरी आणि मंगला मावशी या दोघींना तर धक्काच बसतो. कावेरी विचारते की म्हणजे काय. तर रमा म्हणते की अगं ते सगळेजण आज आपल्याकडे जेवायला येतात आणि तुम्हाला माहिती आहे का आई, अभिदादा आणि हे येतात आणि सांगा पटकनी काय करायचे ते, मी लगेच कामाला लागते. तेव्हा आता मंगला मावशी म्हणतात की रमे अगं घरात काही नाही, मग स्वयंपाक कसा करणार आता. तेव्हा आता रमा म्हणते की असं कसं, नक्की काहीतरी असेल ना. तर कावेरी ही खाली मान घालते. मंगला मावशी म्हणते की हा ग हो ना, थोडेसे तांदूळ आणि डाळ आहे परंतु बाकी काहीच नाही, भाज्या सुद्धा नाहीत, मग सांग ना अगं तू स्वयंपाक कसा होणार. तेव्हा आता लगेच रमा कावेरीला विचारते की आई मावशी काय बोलते. तेव्हा कावेरी म्हणते की हो अगं ती बरोबर बोलते, कारण तुझ्या सासरच्या लोकांसमोर आमची खरंच नाचकी होईल आणि केवढे ते श्रीमंत लोक आणि आपण. तेव्हा आता पंकज काका उठतात आणि कावेरीला म्हणतात की ताई नो टेन्शन, आपल्या कोपऱ्यावरचा तो पावभाजीवाला आहे ना, मी त्याच्याकडे जातो आणि 15 पावभाजी घेऊन येतो, आलोच मी. रमा ही काका जात असताना ओरडते की काका आणि चालले उधार मागायला. हे बघा काही गरज नाही त्याची, हे बघा जे काही आहे त्यात कसे करायचे आहे ते मी पाहते. म्हणून रमा लगेच आतमध्ये जाते. रमा आतमध्ये येते, सगळे डबे उचकते. यात एका डब्यात बेसन असतं आणि दुसऱ्या डब्यामध्ये भाकरीचं पीठ सुद्धा असते. तेव्हा आता रमा म्हणते की नाही का म्हणतात, आहे ना यामध्ये थोडंसं पीठ. तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं आहे, परंतु यात मात्र पुरेसा स्वयंपाक नाही होणार. तेव्हा आता रमा लगेच आपल्या कमरेला पदर खोसते आणि म्हणते की जेथे परिस्थिती गंभीर असते तेथे आपली रमा असते. त्यामुळे आता बघा मी काय करते. आणि रमाने सगळं काही स्वयंपाक अगदी करून ठेवलेला असतो आणि सर्वांना दाखवते की बघा स्वयंपाक सुद्धा झाला, खीर, पिठलं, भाकरी, ठेचा. मंगला मावशी खुश होते आणि रमाचा गोड पापा घेऊन म्हणते की बघितलं का माझ्या रमाने किती गोडसा स्वयंपाक केला. तेव्हा आता पंकज काका म्हणतात की मंगले अगं तूच बघ, काही नाही म्हणून ती रडत नाही बसली आहे, त्या गोष्टीमध्ये सुद्धा तिने पंचपक्वान्न केलं असं म्हणायचं असतं. तेव्हा आता लगेच मंगला मावशी आणि रमा हे विचारतात की काय हो काका काय केले, असं का म्हणतात तुम्ही. कारण काकांना म्हणता येत नसते, ते पचकान्न असं म्हणतात. तेव्हा मंगला मावशी आणि एवढीशी शेवाय होते, किती छान खीर बनवली. तर कावेरी म्हणते की हो ना अगं, हिरव्या मिरच्यांच्या लाल मिरच्या झाल्या तर त्याचं सुद्धा किती छान पोरीने ठेचा केला, म्हणून सर्वजण आता रमाचे कौतुक करत असतात. तेव्हा आता हे सर्व ऐकून रमा म्हणते की बास ना, किती कौतुक करतात माझं, झालं ना स्वयंपाक, उगाच टेन्शन घेत होता तुम्ही. तेव्हा आता मंगला मावशी विचारते की तुझ्या सासरची मंडळी कुठे आहेत ग. आणि तेवढ्याच सीमा बाहेर येते आणि रमे अगं आम्ही सगळेजण आलोत सुद्धा, झाली ना सर्व तयारी. आणि तेव्हा मात्र आता सीमाचा आवाज ऐकल्यानंतर सर्वांना खूप असा आनंद होतो. सीमा म्हणते की खरंच अगं रमा खूप भूक लागली. तर
रमा म्हणते की हो हो आई, सगळं काही झालेले आहे आणि आता सर्वांना म्हणजे सीमाला, अभिला आणि अक्षयला जेवायला दिले जाते आणि सर्वजण तेथे अगदी आनंदाने बसतात. काका विचारतात की कसे झाले जेवण आणि अक्षयला विचारतात की काय हो जावई बापू, आवडले का आमच्या रमाच्या हातचे जेवण. तेव्हा रमा खुश होऊन अक्षयकडे पाहते. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की हो बरा आहे, तर अभि म्हणतो की ठेचा जरा जास्तच बरा दिसतो. तेव्हा आता रमा म्हणते की लाल मिरचीचा ठेचा आहे ना, मिरचीच्या ठेच्याला तर हिरव्या मिरचीचा ठेचा लागणार, मग तर बरेच लागणार ना जेवण, असं रमा पुटपुटत असते. तर अक्षय विचारतो की काय आणि मंगला मावशी सुद्धा विचारते की काय. तेव्हा रमा अक्षयला म्हणते की काही नाही, जेवा तुम्ही, पण तिखट आहे आणि तुम्हाला झेपेल ना. तेव्हा अक्षय म्हणतो की हो मला सगळं काही झेपतं. मात्र अक्षयला ठसका लागतो आणि सर्वजण आता घाबरतात. पाणी पाणी अक्षयला प्यायला सांगतात. तेव्हा आता अक्षयला तरी सुद्धा ठसका काही थांबत नाही. रमा विचारते की काय हो, काय होतं, झेपत नाही का. तेव्हा अक्षय अगदी गुपचूप रमाकडे पाहतो आणि पाणी पितो आणि सर्वांना खरंच इतकं छान असं गालातल्या गालात हसायला येतं. सर्वजण एकमेकांकडे बघून हसत असतात. त्यानंतर आता जेवण झाल्यानंतर कावेरी किचनमध्ये असते आणि सीमा ही कावेरी जवळ येते आणि कावेरीला म्हणते की खरंच काय छान असं स्वयंपाक केला ग तुझ्या लेकीने आणि खरंच आपली रमा खूप सुगरण आहे, मला तिचा खरंच अभिमान वाटतो की ती माझ्या घरची सून आहे म्हणून. कावेरीचे डोळे ही आनंदाने भरून येतात. तर कावेरी म्हणते की सीमा खरं सांगू, घरात फार काही नव्हतं आणि त्यातूनच मात्र इने हे जेवण बनवलं आणि खरं सांगू सीमा तुला, माझी रमा कोणत्याही परिस्थितीत हार न मानणारी आहे म्हणून तुला सांगते, तिला खरंच सांभाळा. तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं हो, आता फक्त ती तुझीच नाही तर माझी सुद्धा लेक आहे. सर्वच काही आता सीमा माहीला जेव्हा सांगते तर माही ही सॉलिड खुश होते. माही म्हणते की खरंच तुझी रमा खूपच पंचपक्वान्न ती होती. तेव्हा आता सीमा म्हणते की हो अगं, अख्खा स्वयंपाक तिने एकटीने बनवला होता. सगळं बोलून झाल्यानंतर आता सीमा ही माहीला परत विचारते की अलीकडे मात्र मी काही रमाबद्दल असं भूतकाळात बोलायला लागले का. माझी रमा खूप चांगली होती, तुला माहिती नाही माहिती कशी होती, पण खरंच मला माझ्या रमाची खूप आठवण येतं कारण माझी रमा खूप अशी धडाडीची होती. ती कशाला घाबरत नव्हती आणि ती सगळ्याला सामोरं सुद्धा जायची. तिच्यासाठी काहीच असं अशक्य नव्हतं. जे काही अशक्य आहे ते सुद्धा ती शक्य करून दाखवत होती. म्हणून आता सीमाला सुद्धा आपल्या रमाची खूप अशी आठवण होत असते. ती आता सारखं सारखं माहीला त्याबद्दल सांगत असते. अगं मी तुला सांगते की जेव्हा अक्षय आणि रमाचे लग्न झाले तेव्हा ती अक्षयला आवडत सुद्धा नव्हती. तो तिला सहन सुद्धा करायचा नाही, परंतु ते सुद्धा तिने एक चॅलेंज म्हणूनच घेतले. शेवटी त्याला तिने प्रेमात सुद्धा पाडले आणि तिच्यासाठी कोणतीही गोष्ट अशी अशक्य नव्हती. त्यामुळे मला असं वाटतं की आता रमा परत आपल्या आयुष्यामध्ये येईल ही कल्पनाच आता पुसट होत चालली. कारण ती जर असती ना, ती नक्की येथे आलीच असती, ती आमच्या नक्की परत आली असती. आणि पण ती आली नाही म्हणजे ती आहे किंवा नाही खरंच काही सांगता येत नाही. नक्की नसेल ती, म्हणून सीमाला तर रमाची खूप अशी आठवण येते. आणि एकदा शेवटचं मी माझ्या रमाला जर भेटू शकले असते तर खरंच माही खूप बरे झाले असते ग. त्यानंतर आता इकडे रमाला बांधून ठेवलेले असते त्या नीलने. रमाला खूप असा त्रास होत असतो, ती रडत असते आणि खरंच ही काय परिस्थिती आली माझ्यावर. खरंच रमा म्हणून खूप रडते आणि आपल्याला सोडवण्याचा ती प्रयत्न करत असते. कारण हे का असे वागले म्हणून तिला आता खूप असा पश्चाताप होत असतो आणि खूप रडते. त्यानंतर आता सीमाला इकडे रमाची आठवण येते. डोळ्यामध्ये पाणी येत असतं, डोळ्यातील पाणी पुसते. माही तिला आवडते. सीमा म्हणते की अगं मी माझ्या रमाचं किती सांगू, तिचं किती कौतुक करू, कितीही कौतुक जरी केलं तरी ते कमीच असेल. आणि तेवढ्यात अभि तेथे येतो. अभि म्हणतो की मोठी आई अगं काय झालं, तुझ्या डोळ्यामध्ये का इतकं पाणी, नेमकं काय झाले, तू का रडतेस. तेव्हा आता सीमाच्या डोळ्यात पाणी येत सीमा म्हणते की अरे अभि, रमाच्या आठवणी मी माहीला सांगत होते. तेव्हा मात्र अभि म्हणतो की हो ना, किती सांगू आणि किती कमी होते, असं होतं ना, कारण आपल्या अक्षयला सुतासारखं तिने सरळ केलं होतं. तो तर तिच्याशी किती भांडत होता आणि ही रमा मात्र आपल्या तोडीस उत्तर त्याला देत होती, पण तेवढीच काळजी सुद्धा घेत होती. तर हे ऐकून माही खुश होते आणि क्यूट असं म्हणून अजून एखादा रमाबद्दलचा किस्सा सांगा ना. तेव्हा अभि म्हणतो की अगं एखादा काय, असे अनेक किस्से आहेत, किस्से सांगू ते कमीच होतील. आणि हे बघ एकदा अक्षयला त्यांच्या दोघांचा एकत्र फोटो हवा होता. तेव्हा मात्र तो घडलेला किस्सा आहे तो सगळा काही आता अभि माहीला सांगतो. म्हणजे जेव्हा तो फोटो त्यांना काढायचा असतो तेव्हा आता लगेच ही रमा म्हणलेली असते की खरंच अभि दादा तुमचा तो भाऊ आहे ना, तिखट मिरचीचा ठेचा आहे ना,
तो ना माझ्या डोक्यात गेलेला आहे म्हणून रमा खूप चिडलेली असते आणि अक्षय ही सर्व ऐकतो। तेव्हा आता अभि म्हणतो की अगं खरंच रागवल्यानंतर तू किती कमाल दिसते आणि चल आता आपण एक वेगळाच तुझा मस्त फोटो काढूयात, अगदी छान फोटो येईल। आणि तो रमाला हसायला सांगतो आणि दोघांचा मस्त असा हसलेला फोटो काढतो। तेव्हा आता रमा म्हणते की बघितलंस का अभि दादा, तुम्ही माझा किती छान फोटो काढत होता, पण काही लोकांना मध्ये मध्ये यायचंच असतं म्हणून अक्षय आता मध्ये आलेला असतो आणि रमा मात्र मुद्दाम चिडते, त्यांना समजूनच घ्यायचं नसतं म्हणून रमा खूप चिडलेली असते। आणि आता सीमा ही माहीला म्हणते की एकदा नाही काय केलं की अक्षयने ठाम असा निर्णय घेतलेला होता की तो त्याच्या नावापुढे त्याच्या वडिलांचं नाव नाही लावणार, आईचं तो नाव त्याच्या नावापुढे लावणार असं। आणि तेव्हा मात्र यांनी त्याच्यावर हात उगारला होता आणि त्यावेळेस मात्र रमा मध्ये पडली होती आणि तिने ही सर्व निस्तार। तेव्हा आता माही म्हणते की काय शशी अंकलला थांबवलं तिने, इतकं डेअरिंग होतं का तिच्यामध्ये। तेव्हा आता सीमा तो घडलेला सर्व काही प्रकार सांगते की तेव्हा काय झालं होतं। तेव्हा अक्षयने मात्र आता सर्वांसमोर वाचून दाखवलेलं असतं की यापुढे माझं नाव अक्षय सीमा मुकादम, शशिकांत हे नाव माझ्या नावातून आणि माझ्या ओळखीतून मी कायमचं काढून टाकतो। तेव्हा आता घरातील सर्वांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो आणि शशिकांत सुद्धा हा खूप जोरात आता अक्षयवर ओरडलेला असतो आणि शशिकांत हात उचलून अक्षयला मारायला सुद्धा उठलेला असतो। परंतु त्याच वेळेस आता रमा ही पुढे येते आणि शशिकांतचा हात धरते, कारण हात उगारायचा काही एक तुमचा संबंध नाही, तुमच्या वयाचा मान राखून मी तुम्हाला हात जोडते आणि विनंती करते की हे सगळं काही थांबवा। वडिलांचं कर्तव्य जर तुम्ही पार पाडलं असतं तर यांनी मात्र तुमच्या नावातून त्यांचं नाव कधीच काढून घेतले नसते। तेव्हा आता हे सर्व ऐकून आता माही म्हणते की ग्रेट यार, तर सीमा म्हणते की हो माझी रमा खरंच खूप ग्रेट होती, माझी रमा सर्व गुण संपन्न होती, अगदी परिपूर्ण, अगदी सगळ्यांनाच तिने लळा लावला होता। जेव्हापासून ती घरात आली होती तर तेव्हापासून सगळ्या घराचा ताबा तिने घेतला होता। म्हणजे तुला माहिती आहे का माही, अगं माझ्या सासूबाई म्हणजे आपल्या आजी इतकी वर्ष मी जिंकू शकले नाही, परंतु माझ्या रमाने मात्र त्यांचं मन जिंकून घेतलं। आईंना सुद्धा माझ्या रमाचा खूप असा लढा लागला होता। तेव्हा आता अभि म्हणतो की मोठी आई, अगं तुला तो किस्सा आठवतो का, एकदा नाही का आम्ही सगळेजण रमाच्या घरी गेलो होतो आणि तेथेच राहिलो होतो। तेव्हा अक्षयला मात्र बेडवर झोपण्याचा मान मिळाला होता, आम्ही सगळेजण जमिनीवर म्हणजे फरचीवर झोपलो, अक्षय मात्र बेडवर झोप जावई बाप्पू म्हणून आणि अक्षय सुद्धा हा फरचीवरच झोपला होता। तेव्हा आता माही विचारते की का, तेव्हा अभि सांगतो की रमाची उशी बनू, म्हणजे रमाकडे उशी नव्हती आणि अक्षय तिची उशी बनला होता। आता तो जो काही घडलेला क्षण आहे तर तो अभि आता सांगतो की जेव्हा रमा आणि सगळेजण हे कावेरीच्या घरी झोपलेले असतात, रमाने मात्र आध्या या बाकी सर्वांना उशा दिलेल्या असतात, परंतु स्वतः मात्र ही बिगर उशीची झोपलेली असते आणि तिला झोप येत नसते, ती सारखं ह्या अंगावरून त्या अंगावर होत असते। आणि अक्षयला जेव्हा जाग येते तर अक्षय हे सर्व पाहतो आणि ही रमा खरंच कायम दुसऱ्याचाच विचार करते, स्वतःला कितीही पांघरून नसली तरी चालेल परंतु दुसऱ्याला मात्र पांघरून आणि उशाईने दिल्या स्वतः मात्र त्रास सहन करते। तेव्हा अक्षय उठून रमाजवळ आलेला असतो आणि रमाला जाग येते। रमा म्हणते की अहो तुम्ही इथे काय करतात, झोपा ना। तेव्हा अक्षय तिचं तोंड दाबतो आणि शांत राहायला सांगतो आणि आता अक्षयने आपल्या हाताची घडी व्यवस्थित करून रमाला आपल्या हातावर झोपवलेलं असतं आणि रमा खुश होऊन त्याच्या हातावर झोपते। हे सर्व ऐकून आता इकडे माही खूप खुश होते, तिला खरंच आता रमाबद्दलचे जे काही किस्से आहे ते ऐकून खूप छान असं वाटत असतं आणि खरंच तुमची रमा किती ग्रेट होती, प्रत्येकाला किती मदत करायची आणि अक्षय रमाचं जे काही आता एकमेकांचे असलेलं प्रेम आता सर्व काही माहीला समजते, कारण अभि आणि सीमा या दोघांनीही रमाच्या आयुष्यातील आणि अक्षयच्या आयुष्यातील सगळे काही किस्से आता माहीला सांगितलेले असतात, म्हणून माहीला आपली खरंच यांची रमा खूप ग्रेट होती, ती एका जगावेगळीच काहीतरी अशी होती। हे सर्व काही आता रमाबद्दल समजते आणि ती सुद्धा आता रमाचं कौतुक करायला सुरुवात करते। तेव्हा आता सीमा तिला म्हणलेली असते की अगं तू माही ती माही आहे, तू कधीही माझी रमा नाही बनू शकत, हे मात्र आता माहीला समजलेलं असतं। तेव्हा मात्र आता म्हणजे खूप खुश माही होते आणि सीमाकडे बघून हसते आणि अभिचे सुद्धा आता डोळे भरून येतात, त्याला सुद्धा रमाची खूप अशी आठवण होते आणि सीमाला सुद्धा तर माही अगदी डोळे भरून या दोघांकडे बघत असते। तिला सुद्धा आता रमाबद्दल खरंच खूप असं वाईट वाटतं आणि आता रमा ही आपल्यामुळे गेलेली आहे, जर यांना सांगितले तर काय होईल असं तिच्या मनात एका दृष्टीने विचार येतो। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये वुमन्स डे असतो आणि सर्व बायकांनी फेटे बांधलेले असतात, तर अक्षय हा माहीला म्हणजे रमा समजून तिला जवळ घेतो, तिला खुर्चीवर बसवतो आणि सगळ्यांसमोर सांगतो की
स्त्री म्हणजे घरचा मान आणि मानाचे प्रतीक म्हणजे हा फेटा म्हणून त्याने माहीला फेटा बांधलेला असतो। तेव्हा सर्व बायकांनी फेटे बांधलेले असतात तर माही उठते आणि अक्षयला म्हणते मंगळसूत्र म्हणजे हे स्वाभिमानाचं प्रतीक आणि स्पेशल गिफ्ट म्हणून मला ते मंगळसूत्र सुद्धा गिफ्ट म्हणून हवं आहे। तेव्हा लगेच अक्षय जे काही रमा आणि अक्षय नावाचं मंगळसूत्र आहे तर तो घालण्यासाठी लगेच पुढे ते मंगळसूत्र रमासमोर म्हणजे माही समोर धरतो आणि तिच्या गळ्यात घालायला सुरुवात करतो। परंतु आता ही सीमाने बघितल्यानंतर तिला तर खूप मोठा धक्का बसतो। तिला अवघडल्यासारखं होत असतं कारण ही तर माही आहे आणि अक्षय मात्र तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो। त्यानंतर सर्वांना सुद्धा धक्काच बसतो। तर इकडे रमा ही आपल्याला त्या नीलच्या ताब्यातून सोडवते आणि तेथून खिडकीतून उडी मारायला सुरुवात करते आणि रमा ही अक्षयशिवाय राहू शकत नाही। मी तुमच्याकडे येते आणि दुसऱ्या कोणत्याही मुलीला मी माझा हक्क नाही घेऊन देणार म्हणून रमा त्या खिडकीतून उडी मारून तेथे मुकदमांच्या घरी परत यायला निघलेली असते। तेव्हा आता मित्रांनो काय होईल पुढे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। दिवस नाही।